नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, जर त्यांनी कोणतेही धोरण किंवा कायदे किंवा कोणत्याही गोष्टी जर करत असेल तर ते आपल्यासाठी कॉम्पिटिटिव्हच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट होऊन जाते. कारण की त्यावर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हमखास प्रश्न विचारले जातात आणि करंट अफेअर्समध्ये ते प्रश्न विचारले जातात. तर अशीच एक न्यूज आज 24 डिसेंबर आहे आणि 24 डिसेंबरच्या चालू घडामोडी बघताना न्यूजपेपर ॲनालिसिस करताना आज एक अशी न्यूज आलेली आहे की जे नापास धोरण जे 2019 साली रद्द करण्यात आले होतं त्यावर केंद्र सरकारने आजही जाब दिलेला आहे की ते न पास करणं धोरण रद्दच राहणार अशी त्यांनी आज भूमिका दिलेली आहे. तर त्यावर आपण बघूयात काही अनुषंगाने काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि इम्पॉर्टंट माहिती करून घेऊ की जे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येणार. जसं की आपल्या MPSC असो, UPSC असो किंवा इतर सरळ सेवा परीक्षांमध्ये तर हा प्रश्न खूप विचारला जातो. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर 5वी आणि 8वीसाठी नापास धोरण रद्द. तर याच्यातने धोरण व कायदा नापास धोरण शिक्षण हक्क कायदा 2009 या अंतर्गत लागू केला होता. राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 या अंतर्गत नापास धोरण कायदा हा 2009मध्ये हक्क कायदा लागू केला होता. पण ते 2019मध्ये शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करून राज्यांना धोरण रद्द करण्याचा अधिकार सरकारने दिला होता. 2009मध्ये लागू करण्यात आला, 2019मध्ये त्याला नापास धोरण रद्द करण्यात आलं. त्यानंतर निर्णयाबाबत मुख्य तथ्ये. धोरण रद्द करणारे राज्य, किमान राज्य किती आहे? 18 आणि केंद्रशासित प्रदेश पण मिळून 18. तर टोटल 18 हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर मुख्य उद्दिष्ट, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणं हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांच्यातनी जबाबदारीची भावना निर्माण करणे हे पण या धोरण जे रद्द केलं त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पूर्ण परीक्षेसाठी तरतूद. तर नियमित परीक्षेत अपयशी विद्यार्थ्यांना 2 महिन्याच्या आत एक्झामिनेशनला सामोरे जावं लागेल आणि जर ते एक्झामिनेशन पास होत असेल तर त्यांना समोरच्या क्लासमध्ये प्रमोट करण्यात येईल किंवा जर त्यांनी नापास होत असेल तर ते विद्यार्थी त्याच वर्गातनी ठेवल्या जाईल. शाळेतून काढून टाकण्याचा नियम. प्राथमिक शिक्षण हे पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्याला शाळेतून बिलकुलही काढून टाकल्या जाणार नाही. हे एक मुख्य आणि इम्पॉर्टंट गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे या धोरण सुधारणा कायद्यामध्ये. त्याच्यानंतर शिक्षण गुणवत्ता सुधारणा. नियमित मूल्यमापन असेसमेंट होणार. शिक्षकाचे प्रशिक्षण आणि मूल्यांकन प्रणाली सुधारणार. त्यानंतर आता काही इम्पॉर्टंट MCQ जे आपल्याला नाही का क्वेश्चन जे आपल्याला MPSC UPSC आणि इतर सरळ सेवा परीक्षांमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये या न्यूज संदर्भात आपल्याला विचारू शकतात ते आहे नापास धोरण कोणत्या कायद्याअंतर्गत लागू करण्यात आले. तर ते आहे शिक्षण आणि हक्क कायदा 2009 आपण आताच बघितलं. त्याच्यानंतर नापास धोरण रद्द करण्याचं कारण काय आहे? तर शिक्षणाचा खर्च वाढवणे नाही. गुणवत्ता सुधारणे हा मुख्य उद्दिष्ट आहे या नापास धोरण कायदा रद्द करण्याचं. त्याच्यानंतर पूर्ण परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना किती वेळ मिळते? तर पूर्ण परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 2 महिन्याचा कालावधी मिळतो. त्यानंतर धोरण रद्द करणाऱ्या राज्यांची संख्या किती आहे? तर आपण आताच बघितलं धोरण रद्द करणाऱ्या राज्यांची संख्या 18. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश यांची संख्या किती आहे? 18. त्याच्यानंतर शाळेतून विद्यार्थ्याला काढून टाकण्याबाबत काय आहे? नियमित मूल्यमापनानंतर काढून टाकल्या जाईल. पूर्ण परीक्षेत नापास झालं नाही. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाही विद्यार्थ्याला काढले जाणार नाही. आणि महत्त्वाचे मुद्दे. आता रिव्हिजनसाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहे? राईट टू ॲक्ट 2009 आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्यातील सुधारणा झालेली ते पण माहीत असली पाहिजे. त्याच्यानंतर नापास धोरणाचा प्रभाव आणि रद्द करण्याची गरज काय आहे ते आपण आत्ताच वरती बघितलं. आणि शिक्षण गुणवत्ता सुधारण्याचा उपक्रम या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असले पाहिजे. तर आपण या गोष्टी थोड्या डिटेलमध्ये खाली आणलेल्या आहेत ते आपण बघू. महत्त्वाचे मुद्दे. त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2009 आणि त्यातील सुधारणा. राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 भारताच्या प्रत्येक वयोगटातील दॅट इज 6 ते 14 वर्षा वयोगटातील मुलांसाठी
शिक्षण मिळवणारा अधिकार सुनिश्चित करणारा कायदा हा राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे. म्हणजे 6 ते 14 वर्षाच्या वयोगटातील सर्व मुलांसाठी शिक्षण हे खूप सक्तीचे शिक्षण हे खूप अनिवार्य आहे. त्यांना ते शिक्षण अधिकार मिळवून द्यायचं आहे. हे सुनिश्चित करणारा कायदा कोणता आहे? राईट टू एज्युकेशन ॲक्ट. त्याच्यानंतर याचा मुख्य उद्दिष्ट शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करणे हे आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. याचं मुख्य उद्दिष्ट शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर 2019 सुधारणा करून शिक्षण हक्क कायद्यात न नापास धोरण रद्द करण्यात आलं. पूर्ण शिक्षण हक्क कायदा रद्द केला का? नाही. तर शिक्षण हक्क कायद्यामध्ये जे न नापास धोरण राबवलं जात होतं ते न नापास धोरण कायदा रद्द केला. फक्त न नापास धोरण कायदा रद्द केला आणि त्याच्यात सुधारणा केली. सुधारणा अंतर्गत शालेय मुलांची गुणवत्ताच्या दृष्टिकोनाने मूल्यमापन करण्यावर अधिक भार दिला. म्हणजे की आपण सर्व विद्यार्थी जे नापास होतात त्यांना पास केल्यापेक्षा त्यांना चांगले असेसमेंट देऊ, त्यांना चांगलं प्रशिक्षण देऊ, त्यांना चांगलं शिक्षण देऊ आणि त्यांना चांगले पुस्तकं वगैरे सर्व आपण त्यांना अवेलेबल करून देऊ आणि त्यांनी मग त्यातून अभ्यास करून आणि स्वतःच्या बलबुत्यावर त्यांनी पास होईल. आपण या सर्व योजना करू. या सर्व गोष्टी या न नापास धोरण रद्द करण्याच्या मागे उद्दिष्ट आहेत. म्हणून न नापास धोरणाचा प्रभाव आणि रद्द करण्याची गरज. आता न नापास धोरण 2000 लागू करण्यात आले होते, ज्यामुळे 5वी आणि 8वीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करणे व शाळेतून काढून टाकले यावर निर्बंध घालण्यात आले होते. मग प्रभाव, विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि शालेय कामगिरी कमी होऊ लागली. त्याच्यानंतर विद्यार्थीची गुणवत्ता पण त्यांनी काही इंटरेस्ट घेऊन नाही राहिले होते आणि त्याचे कमी होऊन राहिले होते. आणि शालेय कामगिरी म्हणजे शाळेत येणं वगैरे ते पण खूप कमी करणार. विद्यार्थ्यांना जबाबदारीची भावनाही कमी झाली होती आणि शाळेमध्ये शिक्षण गुणवत्ता वाढवण्यावर कमी लक्ष देण्यात आलं होतं. आणि शाळेमध्ये शिक्षण गुणवत्ता वाढवण्यावर पण कमी लक्ष देण्यात आलं होतं. कारण की शिक्षकांना माहीत आहे आता हे विद्यार्थी पासच होणार आहे, पासच करायचं आहे, तर शिक्षणही त्यात जास्त इंटरेस्ट घेऊ लागले नाही. त्याच्यानंतर रद्द करण्याची गरज काय होती? गुणवत्ता सुधारण्यासाठी मूल्यमापन आणि पूर्ण परीक्षेसाठी संधी दिली गेली. त्याच्यानंतर शिक्षणात जबाबदारीची भावना निर्माण होणे हे सर्व आपण बघितलेलं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश अपयश याचे महत्त्व समजणे या सर्व गोष्टी त्याच्यात आहे. शिक्षण गुणवत्ता सुधारण्याचा उपक्रम. आता शिक्षण गुणवत्ता वाढवण्यासाठी खालील उपक्रम घेतले गेले आहेत आणि खालील उपक्रम घेतले गेलेले आहेत कशासाठी? तर आपल्याला आता त्यांची जे आहे मार्क्स आणि गुणवत्ता वाढवायची आहे. नवीन मूल्यमापन प्रणाली. विद्यार्थ्याच्या शालेय कार्याचे निरंतर आणि पारदर्शक मूल्यांकन. शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध प्रशिक्षण आणि कार्यशाळा पण आयोजित करण्यात आल्या. त्याच्यानंतर प्रवेश आणि परीक्षेच्या पद्धतीत सुधारणा. विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्यांची योग्य पद्धतीने मूल्यमापन करणे आणि शाळेतील ढाचा सुधारणे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा दॅट इज पुस्तके, प्रयोगशाळा उपलब्ध करून देणे. पुस्तक म्हणजे की तुटवडा किंवा कमतरता त्यांना कुठेही भासली नाही पाहिजे. पुस्तके असो, प्रयोगशाळा असो किंवा इतर गोष्टींनी जिथं त्यांना शिक्षणाची खूप म्हणजे इम्पॉर्टन्स असते तिथं हे काहीही कमी पडता कामा नये याची खूप शाळेला म्हणजे दक्षता घेतली आहे. आणि अधिकारिक निर्देश. सर्व शाळांमध्ये गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारी निर्देश आणि प्रोत्साहन आणि सरकारचं यावर लक्ष राहणे, प्रत्येक शाळेवर लक्ष राहणे आणि प्रत्येक शाळा हे सर्व धोरण बरोबर राबवत आहे का नाही हे सर्व गुणवत्ताचा दर्जा वाढवण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या सर्व सुधारणा उपक्रमाचा उद्देश शिक्षणातील गुणवत्ता सुधारणे आणि विद्यार्थ्यांना शालेय जीवनात सर्वोत्तम परिमाण मिळवून देणे आहे. त्यानंतर हे सर्व इम्पॉर्टंट मुद्दे आहे, तुम्ही तेच बघू शकता. हे सर्व आपण आत्ताच बघितले. त्यानंतर आपण सर्व महत्त्वाची माहिती पण डिटेलमध्ये बघितली. त्याच्यानंतर आपण काहीतरी 5-6 MCQ बघितले. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढले असेल किंवा वहीत लिहून ठेवले असेल मला असं वाटते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असे व्हिडिओज करंट अफेअर्सवर किंवा आरोग्य भरती किंवा सरळ सेवा भरती यासाठी आपण खूप सारे व्हिडिओज आणतच राहणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.